तुम्ही जेव्हा प्रवास करत असता, विशेषतः मुंबईमध्ये रस्ते मार्गानं, तेव्हा सिग्नलवर अनेक लहान बेघर मुलं तुमच्यापर्यंत पोहोचतात. पण या मुलांचं शिक्षण कसं होत असेल, हा विचार कधी तुमच्या मनात आलाय? एका संस्थेनं तो विचार केला आणि याच विचारातून सुरू झाली सिग्नल शाळा, ज्या शाळेनं बेघर मुलांच्या शिक्षणाचा रेड सिग्नल ग्रीन केला. बघूयात याच संदर्भातला NDTV मराठीचा स्पेशल रिपोर्ट. आपण रस्त्यावरून चाललो, आपली गाडी सिग्नलपाशी थांबते आणि तेवढ्यात सिग्नलला काही मुलं दत्त म्हणत उभी ठरतात आणि तुमच्या पुढे हात पसरतात. आपण नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करतो, दुर्लक्ष करतो आणि पुढे निघून जातो. लगेच त्या ठिकाणी दुसरी गाडी येते, पुन्हा तेच, पुन्हा दुर्लक्ष. हा प्रवास असाच दिवसभर सुरू राहतो. हे चक्र असंच वर्षानुवर्ष सुरू राहतं. ह्या चक्रातून त्यांना बाहेर काढण्याचा विचार आपल्यापैकी कोणालाच का बरं येत नाही, की धावपळीच्या या रहाट गाडग्यात आपण एवढे भरडलो गेलो की अशा गोष्टींबाबत जरासही आपण संवेदनशील राहिलो नाही. अशीच न जाणो कित्येक चिमुरडी मुलं दररोज सिग्नल जवळच्या ब्रिज खाली राहताना आपल्याला दिसतात. पण त्यांचं शिक्षण कुठे होत असेल, कसं होत असेल, याचा लवलेशही आपल्या मनात येत नाही. मात्र अशा चिमुरड्यांच्या मदतीला एक संस्था गुरुच्या रूपानं आली आणि सुरू झाली अनोखी सिग्नल शाळा. समर्थ भारत व्यासपीठ जी संस्था आहे, मुळात त्या संस्थेचा मुख्य उद्देश जो आहे तो भारताला समर्थ करण्यासाठीचं एक व्यासपीठ निर्माण करणं. आणि भारताला समर्थ करणं म्हणजे काय, तर शेवटच्या ओळीतला शेवटचा माणूस जो आहे, म्हणजे अंत्योदय जे आहे, तर ते अंत्योदय करणं हा त्या व्यासपीठाचा मूळ उद्देश. मग अंत्योदयाच्या टप्प्यावरती आत्ता कोण कोण आहे, तर मग जसा आमचा तो कचरावेचक महिलांचा कार्यक्रम चालतो, तर कचरावेचक महिला आहे. आणि आणखीन कोण आहेत, तर साधारणतः आपण शहरात फिरतो, जेव्हा मेगा सिटीजमध्ये फिरतो तेव्हा आपल्या वेगवेगळ्या सिग्नलवरती जे बेगिंग करणारी मुलं आपल्याला पाहायला मिळतात. तर ती शेवटच्या ओळीतल्या पण शेवटच्या ठिकाणी आहेत, असं सारखं सारखं लक्षात यायचं. आणि यांची संख्या तसं बघायला गेलं तर अगदी खूप जास्त आहे. म्हणजे ठाण्यासारख्या महानगरांमध्ये तर खूपच जास्त आहे. आणि आमच्या 3 हातनाकाच्या पुलाखाली तर जवळपास 21 कुटुंब राहत असत. आणि या 21 कुटुंबाची 52 मुलं ही त्या एकट्या 3 हातनाकाच्या पुलाखाली भीक मागत असत. तेव्हा मुंबईतून जेव्हा तुम्ही ठाण्यात येता, तेव्हा ठाण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच तो सिग्नल लागतो. आणि सिग्नल लागल्यानंतर तुमचा पहिला ठाण्याबद्दलचा समज काय होतो, की भीक मागणाऱ्यांचं शहर आहे की काय, इतकं ते ठसठसीतपणे समोर यायचं 8 वर्षापूर्वी. आणि मग नेहमी प्रश्न पडायचे, जसे की जागरूक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, एक संस्था म्हणून आम्हाला हे वाटायचं की या प्रश्नांना आपण उत्तर शोधू शकतो का, आणि शोधू शकत असतील तर मग ते उत्तरं काय असतील. आणि मग त्या उत्तरांच्या शोधात गेल्यानंतर मग लक्षात आलं की अरे, एक असं उत्तर हवं आहे जे त्यांच्या पद्धतीने लवचिक असेल. त्यातून ही सिग्नल शाळा निर्माण झाली. ठाणे शहरातला 3 हात नाका हा या शहरातला एक महत्त्वाचा चौक आणि देशातल्या सर्वाधिक वर्दळीच्या सिग्नल्सपैकी एक. ह्याच मुख्य सिग्नलजवळ फ्लायओव्हरखाली शिपिंग कंटेनर्समध्ये ही अनोखी शाळा भरते आणि इथेच मुलांच्या भविष्याला ग्रीन सिग्नल मिळतो. पण ही शाळा सुरू करणं काही सोपं काम नाही. या शाळेसमोर अनेक आव्हानं होती, पण मुख्य आव्हान होतं मुलांना शाळेपर्यंत आणणं आणि त्यासाठी ही संकल्पना त्यांच्या पालकांच्या गळी उतरवणं. आणि ह्यासाठी त्यांना खूप मोठी मदत झाली ती आई नावाच्या एका टूलची. पहिलं काम होतं की त्या मुलांच्या डोळ्यामध्ये स्वप्न पेरायची होती, हा एक विषय होता. त्यानंतर त्यांच्या पालकांना कन्व्हिन्स करायचा विषय होता. कारण पालकांना कन्व्हिन्स कसं करणार, आपण त्यांना असं सांगणार की बाबा अरे तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत शिकवा आणि मग मग ते शिकले मोठे झाले की पैसे कमवतील. ते पालक म्हणतात मग आज काय करतायत ते आजच पैसे कमवत आहेत, त्याच्यासाठी आम्हाला 20-22 वर्ष थांबायची काय गरज आहे. आणि त्यानंतरही समजा तो उद्या शिकला आणि त्याने काम करायचं नाही ठरवलं, तर तू धड इथला नाही राहणार तर तिथलाही नाही राहणार. कुठलीही आई आहे, तिला आपल्या मुलाला जेव्हा जन्म देते
तेव्हा असा विचार करत नाही की बाबा तू लवकर बाहेर ये, तुला भीक मागायची आहे. तिला पण असं वाटत असतं ना की त्या पोराने काहीतरी करायला पाहिजे. त्यामुळे आई नावाचं जे प्रकरण आहे ना, ते सिग्नल शाळेसाठी एक सॉफ्ट टूल होतं. इथलं शिक्षण फक्त पाठ्यपुस्तकापुरतं मर्यादित नसतं, तर इथे बाहेरच्या स्पर्धेच्या जगात उपयोगी ठरणारं बाळकडू दिलं जातं. इतकंच नव्हे तर या चिमुरड्यांना विविध स्पर्धांमध्ये उतरवून आपली मुलं बाहेरच्या जगात नेमकी कुठे आहेत याचा अंदाज देखील या अनोख्या शाळेकडून घेतला जातो आणि त्यातून पुढे येणारा निकाल हा आश्चर्यकारक असतो. अकॅडमिकमध्ये काही मुलं कदाचित कमी पडू शकतात, परंतु यांच्यामध्ये एक स्ट्रीट स्मार्टपणा आहे. ते म्हणजे हेरिडिटरी अनुवांशिक पद्धतीने ते जे काय राखड एक पारधी समाज आहे त्यांच्यामध्ये तो एक कौशल्यधारित त्यांचे जीन्स सगळे आहेत. आणि मग याचं कसं आपल्याला त्याचं इनकॅश करता येऊ शकतं. इनकॅश म्हणजे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी. मग ही मुलं रोबोटिकमध्ये चांगली आता आहेत, ही कॉम्प्युटरमध्ये चांगली आहेत. आणि मग टेक्निकल एज्युकेशन आपण सुरू केलं, व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, ज्याच्यामध्ये प्लंबिंग आहे, इलेक्ट्रिशियन आहे, वेल्डिंग आहे, कार्पेंटरी आहे, फिटर आहे. म्हणजे 7वी 8वीतली मुलं आमची अतिशय उत्तम वेल्डिंग करतात, अतिशय चांगलं फॅब्रिकेशन करतात, चांगलं कार्पेंटरी करतात. त्यांनी बनवलेले स्टूल आहेत, त्यांनी बनवलेली कपाटं आहेत. ज्या वयामध्ये आपण आपल्या मुलाच्या हातामध्ये टेस्टर द्यायला पण घाबरतो, ती मुलं लिहिलेल्या वेल्डिंग मशीन किंवा ते कटर मशीन वगैरे चालवतात. तेवढं एक आणि त्याच्यातून एक कॉन्फिडन्स यायला सुरुवात होते त्या मुलांमध्ये की माझ्याकडे काहीतरी एक स्किल आहे, त्या स्किलच्या जोरावरती मी भविष्यात काही ना काही होऊ शकतो. आपल्या ह्या मॉडेलचं फक्त कोडकौतुक न होता त्याचं रूपांतर पॉलिसीमध्ये व्हावं अशी भटू सावंत यांची इच्छा आहे. कौतुक तर सगळेच करतात, पण कौतुकाच्या पलीकडे जाऊन देशभरातील रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचा विचार त्यांच्या डोक्यात आहे. हेच मॉडेल आता गुजरातमध्ये देखील मूर्त रूप घेत आहे. सोबतच मुंबईतील चेंबूर येथे सुद्धा अशाच पद्धतीची अनोखी सिग्नल शाळा आकार घेते. सिग्नल शाळेतील मुलं आता उंचच उंच भरारी घेऊ लागली आहेत. त्यांच्या शिक्षणाला लागलेला रेड सिग्नल आता सुटलेला आहे. या सिग्नल शाळेचं आणि सिग्नल शाळेतल्या मुलांचं स्वप्न आयुष्यातल्या कोणत्याही रेड सिग्नल शिवाय पूर्ण होवो यात शुभेच्छा. सौरभ नाईक, NDTV मराठी, मुंबई.